बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामतीमध्ये जाहीर नागरी सत्कार होणार आहे। बारामतीमधल्या शारदा प्रांगण या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे। या सभेची तयारी पूर्ण झालेली आहे। भिगवण चौकामध्ये देखील मोठ्या प्रमाणात फलक लावण्यात आलेले आहेत। ही निवडणूक अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या विरोधात लढलेली होती, त्यामुळे अजित पवार या विजयी सभेमध्ये काय बोलतात पाहणं महत्त्वाचं आहे। जयदीप भगत आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। जयदीप। अमोल, खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांनी त्यांच्या पत्नीला म्हणजे सुनेत्रा पवारांना उभं केलं होतं। त्यानंतर त्यांचा त्यामध्ये दारुण पराभव झाला होता आणि सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून 48,000चं लीड दिलं होतं। त्यानंतर अजित पवारांनी बारामतीकरांना भावनिक साथ घेतली होती। विकास जर असंच पुढे न्यायचा असेल तर मला मतदान करा आणि त्याचप्रमाणे अजित पवारांना जो आहे तो बारामतीकरांनी कौल दिला आणि त्यानंतर आज अजित पवारांचा बारामतीतील शारदा प्रांगण या ठिकाणी नागरी सत्कार होते। आपण बघू शकतो याची तयारी जी आहे ती अंतिम झालेली आहे। पुढच्या 1 तासाभरात म्हणजे बरोबर 6 वाजता अजित पवार या ठिकाणी येतील। अजित पवार बारामतीकरांना काय मार्गदर्शन करणार हे फार महत्त्वाचं आहे। त्याचं कारण असं आहे की आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ज्या आहेत ते येऊ घातलेल्या आहेत आणि अजित पवारांना या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळाले। त्याच्यामुळे बारामतीची वाटचाल कशा पद्धतीने असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असं देखील बोललं जाते की अजित पवारांना भरघोस यश मिळाल्यानंतर अजित पवारांच्या दृष्टीनं काही जी आहे ती सोपी जाते, परंतु ही लढाई एवढी सोपी नसणार आहे। कारण शरद पवारांचं या ठिकाणी जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जे आहे ते पुढची वाटचाल चालू असणार आहे। लक्ष केंद्रित केलेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आणि त्याच्यामुळे अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना बारामतीत अजित पवारांची खरं तर रॅली होणार होती, परंतु काही कारणास्तव ते शक्ती प्रदर्शन रॅली जी आहे ती कॅन्सल करण्यात आली आणि त्यानंतर अजित पवारांचा फक्त नागरी सत्कार या ठिकाणी करण्यात येते। याची तयारी जी आहे ती अंतिम म्हणजे तयारी पूर्ण झालेली आहे। भव्य असं स्टेज उभारण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार आणि अमोल मिटकरी उपस्थित असणार आहेत। अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी तिन्ही मान्यवर येतील आणि अजित पवार या मेळाव्यामध्ये काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं ही जी आहे तो मेळावा महत्त्वाचा मानला जातोय। तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे दोन्ही गटाच्या मध्ये। एकीकडे अजित पवारांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत आतापर्यंतच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या अजित पवार स्वतः लढवत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे जय पवारांनी या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे अजित पवारांचं। दुसरीकडे शरद पवार जे आहेत ते युगेंद्र पवार जे आहेत ते बारामती तालुक्याचा दौरा करत आहेत। त्याच्यामुळे आगामी काळात जरी बघायचं झालं तरी शरद पवारांचा गट तसेच अजित पवारांचा गट या निवडणुकीच्या माध्यमातून हा मेळावा जो आहे तो फार महत्त्वाचा मानला जातोय। अमोल, कितीबद्दल एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।